आता मी जे बर्फीसाठी मिश्रण तयार केलं होतं त्याची बर्फी न बनवता मी पेढे वळून घेतलेले आहेत आणि पेढे बनवून घेऊन ते मिल्क पावडरमध्ये घोळवून घेतलेले आहेत। चवीला खूप छान लागतात। तुम्हीही करून बघा। लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते ब्रेड पासून बर्फी। त्यासाठी लागणार आहे साहित्य, ब्रेड मी शेकून घेतला, कडक केला आणि त्याचं मी क्रश करून घेतलेला आहे, मिक्सरवरती बारीक दळून घेतलेला आहे। नंतर आहे काजू बदाम। इकडे मी आता पनीर बनवून घेतलंय, अर्धा लिटर दूध होतं ते मी फाडलं आणि त्याच्यापासून आता लगेच ताजा पनीर बनवून घेतलाय। रबडी आहे, ही रबडी मी विकतची आणलेली आहे। इकडे मी साखरेमध्येच मी काजू बदाम आणि वेलची पावडर दळून घेतलेली आहे। हे मी फक्त दाखवण्यासाठी ठेवलंय, बाकी मी इकडे मिश्रण तयार केलेलं आहे। तर आता चला बनवूया आपण ब्रेड बर्फी। चला आता आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया। 1 कप मी घट्ट दूध घेतलेलं आहे, ते गरम करून घेतलंय। त्याच्यामध्ये आपण घालूया साखर, काजू आणि बदाम पेस्ट। ते आपण हलवून थोडं आटवून घेऊया। आता घालते मी पनीर, घरीच तयार केलं होतं अर्धा लिटर दुधापासून। गॅस मंदच ठेवा, कारण मी पनीर ब्रेड बर्फी बनवते, खूप छान लागते चवीला। आता घालते मी रबडी, विकतच आणली होती कारण घरी करायला एवढा वेळ नव्हता। डीमार्टला विकत मिळते, विकत आणले। सगळं मिक्स करून घ्या। रबडी गोड असते त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच घाला। आणि मी हे बघा, पनीरचे असे दाणे दाणे दिसत आहेत, ते मला तसेच हवेत, कारण पनीर बर्फी आहे, ते दिसायला हवं म्हणून मी तसेच ठेवलेले आहेत। आता घालूया दूध पावडर। एक मी पॅकेट दूध पावडर घालते, साधारण छोटे 2 चमचे होतात, चहाचे 2 चमचे दूध पावडर। हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। आता घालूया आपण ब्रेडचा चुरा, जो मी शेकवून घेतला होता आणि ब्रेडचा चुरा मी मिक्सरला दळून घेतला, तो घालूया। आपण हे सगळं चांगलं एकजीव मिक्स करूया आणि नंतर त्याच्या वड्या। नंतर माझ्याकडे घरात काढलेली मलाई आहे ताजीच, ती पण घालून घेते मी। आता हे आपलं सगळं मिश्रण बर्फीसाठीचं तयार झालंय, आपण याला सेट करून घेऊया। मी 2